चला तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत पुरणाच्या पोळीसाठी एकदम परफेक्ट पीठ कसं भिजवायचं जेणेकरून अगदी ओठाने पुरणाची पोळी खाता येईल। पुरणाची पोळी तर तुम्ही पाहू शकता। आता यासाठी सर्वात पहिले तर आपल्याला डाळ धुवून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला माहिती आहे पुरणासाठी आपण हरभऱ्याची डाळ वापरतो, तर इथे फक्त डाळ आपल्याला मोजून घ्यायची आहे, म्हणजे यामध्ये गूळ किंवा साखर घालण्यासाठी सोपं पडतं। एक वाटी डाळ घेतलेली आहे। आता ही डाळ स्वच्छ आपण हाताने धुवून घेऊया। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी डाळ इथे धुवून घेतलेली आहे। आता लगेचच कुकरला लावून घ्यायची आहे, म्हणजे 4-5 शिट्ट्या करून घेतल्या की शिजल्या जाते। तर डाळ पहा, आपण अजिबात पाण्यामध्ये भिजवायची नाही। डाळ जर पाण्यामध्ये भिजवली तरी सुद्धा पुरण व्यवस्थित होत नाही आणि पुरणाची पोळी फुटते। तर इथे पहा, आपण डाळ टाकून घेतली, त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं। डाळीच्या वरती कमीत कमी 1 कांडं पाणी ठेवायचं। यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं। तेलामुळे डाळ छान शिजते, तसंच पाणी धरत नाही। त्यानंतर 5 चम्मच इतकी हळद घातलेली आहे, पूर्णपणे ऑप्शनल आहे। पुरणाला कलर येण्यासाठी आपण इथे हळदीचा वापर केलेला आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊया, म्हणजे तेल आणि हळद छान अशी डाळीमध्ये मिक्स होईल। कुकरला झाकण लावलं आणि गॅसवरती ठेवायचं। आता याला ना आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या किंवा तुमच्या कुकरला जेवढ्या शिट्ट्या लागतील तेवढ्या तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला इथे आता पीठ लागणार आहे। तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं। त्यानंतर आता हे पीठ जे आहे ते सगळं एकजीव करून घेतलं। त्यानंतर थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत। इथे तुम्हाला पीठ मळण्यासाठी फार वेळ किंवा हात दुखवण्याची काहीच गरज नाही। आपण अगदी चपातीला पीठ भिजवतो तशा प्रकारे आपल्याला हे पीठ फक्त भिजवून घ्यायचं आहे। इथे मी अजिबात तुमचा जास्त वेळ घेणार नाही किंवा तुम्हाला जास्त पीठ मळायला सुद्धा सांगणार नाही। तर पाहू शकता, थोडं पाणी घालून हे पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने इथे याला अजिबात जास्त मळत बसलेली नाही। त्यानंतर पहा, इथे घेतलेला आहे 1 बाउल। आता त्यामध्ये आपल्याला इथे सुती रुमाल घ्यायचा आहे। सुतीच कपडा इथे तुम्हाला वापरायचा आहे, म्हणजे तो पाणी आतमध्ये जाऊ देणार नाही। त्यानंतर वाटीमध्ये आपण सध्याला पाणी टाकलेलं नाही, तर तोपर्यंत हे पीठ जे आहे ते घट्ट आपल्याला या रुमालामध्ये बांधून घ्यायचं आहे। घट्ट बांधून घेतलं तरच व्यवस्थित हे पीठ भिजल्या जाईल। त्यानंतर पहा, यामध्ये पीठ बुडेल एवढं पाणी आपल्याला ह्या वाटीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे पीठ त्यामध्ये बुडून ठेवायचं। वरतून घट्ट झाकण ठेवून कमीत कमी 20 मिनिटं ते अर्धा तास तुम्ही हे पीठ पाण्यामध्ये ठेवू शकता। यापेक्षा जास्त वेळ ठेवू नका। तोपर्यंत आपल्या इकडे डाळसुद्धा शिजल्या गेलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता डाळ अगदी हातावरती सहज मॅश होईल अशा प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तेव्हा कुठे ह्या डाळीचं पुरण जे आहे ते परफेक्ट तयार होतं। डाळ आपली परफेक्ट अशी शिजल्या गेलेली आहे। लगेचच पुरणाच्या चाळणीवरती गाळून घेऊया, म्हणजे यामध्ये असलेलं एक्स्ट्राचं पाणी खाली निथळून जाईल। डाळीमध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही। अशा पद्धतीने 5 मिनिट डाळीमधलं पूर्ण पाणी निथळवून घेतलं। आता हे निघलेलं पाणी आपण सारासाठी, आमटीसाठी वापरणार आहोत। त्यानंतर हे पुरण लगेचच आता बारीक करून घ्यायचं आहे। डाळ व्यवस्थित शिजलेली असल्यामुळे काही सेकंद मिनिटामध्येच हे पुरण तयार होतं, म्हणजे चाळणीमधून गाळून निघतं। तर पहा, इथे एकसारखं चाळणीमधून आपण पुरण बारीक करून घेतलं, म्हणजे डाळ बारीक करून घेतली। कोणी पुरण परतवून सुद्धा बारीक करतं। तुमच्याकडे जी पद्धत वापरत असतील ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। त्यानंतर आता हे पुरण टाकून घ्यायचं आणि आपण इथे 1 वाटी डाळ घेतली होती, त्यासाठी बारीक चिरलेला 1 वाटी गूळ घालून घ्यायचा आहे। तसंच अर्धा चम्मच इतकी यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायची। आता हे गॅसवरती ठेवण्याअगोदर आपल्याला गूळ व्यवस्थित असा ह्या पुरणामध्ये, डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे काय होईल की तुमचं पुरण जे आहे ते खाली तळाला अजिबात लागत नाही आणि एकसारखं परतल्या जातं। त्यामुळे ही प्रोसेस तुम्हाला गॅसवरती पॅन ठेवण्या अगोदर, कढई ठेवण्या अगोदरच करायची आहे। गूळ हाताने किंवा उलथण्याने मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर गॅसवरती ठेवायचं। आता इथे आपण गॅसवरती तर ठेवून घेतलेलं आहे, तरी सुद्धा सतत हलवायचं आहे। जर संपूर्ण गूळ आपण न मिसळता गॅसवरती ठेवलं ना, तर गुळाचं पाणी होतं आणि लगेचच खाली तळाला जाऊन बसतं आणि तळाला पुरण करपवायला लागतं। त्यामुळे तुम्हाला ती प्रोसेस खाली केल्यामुळे आपलं पुरण अजिबात तळाला चिटकत नाही किंवा करपत नाही। आता इथे पहा, पुरण पूर्णपणे घट्ट झालेलं आहे। आता हे पुरण परतण्यासाठी जवळपास 10 ते 15 मिनिटं लागतात,
कंटिन्युअसली आपल्याला त्याला हलवत परतवून घ्यायचं आहे. पुरण जर पातळ राहिलं तरीसुद्धा पोळी व्यवस्थित बनणार नाही. त्यामुळे पुरण ओळखायचं कसं, तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पुरणाचं थोडंसं पुरण साईडला काढून ठेवायचं आणि थोडंसं थंड झालं की त्याची गोळी तयार करून बघायचं. म्हणजे गोळी तयार झाली की समजायचं आपलं पुरण परफेक्ट असं तयार झालेलं आहे. तर थोडंसं यामध्ये पसरवून ठेवलं होतं. आता पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आणि मस्त असं आपलं पुरण इथे परतवून तयार झालेलं आहे. अगदी लाडूसारखी गोळी तयार झाली ना की समजून जायचं की आपलं पुरण अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे. इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि अशा पद्धतीने पुरण पसरवून ठेवलं होतं. तर पाहू शकता चांगलं 10 मिनिटानंतर आपलं पुरण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि पुरण अगदी हाताला न चिकटता अशा पद्धतीचा त्याचा लाडू ओळला जात आहे. इतपतच आपल्याला हे पुरण घट्ट करायचं आहे. आता तुम्ही सुरुवातीला जेव्हा आपण कढईमध्ये पुरण पसरवून ठेवलं तेव्हा पाहिलं की ती पातळ होतं, तर थोडंसं पातळ ठेवायचं आहे. पुरण जर सुरुवातीला तुम्ही एवढं ड्राय केलं तर त्यानंतर पुरणाची पोळी बनेपर्यंत ते खूप ड्राय होतं आणि मग तुमची पुरणाची पोळी एकदम लुसलुशीत तयार होणार नाही. आता पुरण तयार झालं तोपर्यंत इकडे मस्त असं आपलं पीठसुद्धा भिजलं गेलेलं आहे. पाण्यामध्ये पीठ ठेवल्यामुळे आपल्याला जास्त मळण्याची झंझट राहत नाही आणि एकदम पोळ्या अगदी ओठाने खावात अशा तयार होतात. त्यामुळे वेळही कमी लागतो आणि मेहनतही कमी लागते. तर आता पीठ भिजलेलं आहे. पिठामध्ये जर असं पाणी घुसलेलं असेल तर ते आपल्याला पीठ मोकळं करण्या अगोदरच पूर्णपणे रुमाल घट्ट पिळून घ्यायचा. यामधलं पीठ काढून घ्यायचं. आवलवण्यापेक्षाही मऊ पीठ झालेलं आहे. पाहू शकता आपण न मळता तेल लावून थोडंसं चोळून घ्यायचं फक्त, म्हणजे काय होतं जास्त त्याचा चिकटपणा राहत नाही. तेल लावून पीठ छान मऊ करून घेतलं आणि आता मस्त याच्या पोळ्या करून घेऊया. कारण आपलं पुरणही तयार आहे आणि पीठ आपल्याला ठेचायचं किंवा जास्त मळण्याचं टेन्शन नव्हतं. त्यामुळे अगदी झटपट ही प्रोसेस झालेली आहे. आता इथे आपण अशा पद्धतीचं पीठ भिजवलेलं असल्यामुळे आपल्या पुरणाच्या पोळीमध्ये पुरणही जास्त प्रमाणात बसतं. तुम्हाला कितपत पुरणाची पोळी म्हणजे पुरण जास्त आवडतं, कमी आवडतं त्या हिशोबाने सुद्धा ठेवू शकता. पण पुरणाची पोळी म्हटलं की पुरणाच्या पोळीमध्ये भरपूर असं पुरण असेल तरच ती खायला आणि होते सुद्धा एकदम मऊ लुसलुशीत. त्यामुळे पुरण थोडंसं जास्त भरायचं आहे. येथे पहा पुरणाचा उंडा आपण पुरणापेक्षा कमी घेतलेला आहे, कणकेचा उंडा. आणि आता त्याला सुक्या पिठामध्ये डीप करून घेतलं. त्यानंतर ना अशा पद्धतीची आपल्याला याची वाटी तयार करून घ्यायची आहे मस्त अशी. तर पाहू शकता अंगठ्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने आपण पारी तयार करून घेतली. आता यामध्ये पुरणाचा गोळा ठेवून द्यायचा. अंगठ्याच्या साहाय्याने आपल्याला पुरण आतल्या बाजूला म्हणजे हे करायचं आहे, प्रेस करायचं आणि साईडचे 2 जे बोटं आहेत त्याने आपल्याला कणकीचं पीठ जे आहे ते वरती आणायचं आहे. म्हणजे आपल्याला हे पुरण अशा पद्धतीने आतमध्ये बंद करून घेता येईल. तर पहा अशा प्रकारे आपण हे पुरण जे आहे ते बंद करून घेतलेलं आहे. आता वरती जे एक्स्ट्राचं पीठ असेल ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने पुरणपोळीचा आपला गोळ तयार झालेला आहे. आता याला पुन्हा एकदा आपल्याला डीप करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं पीठ नक्की काढायचं आहे, नाहीतर तेवढ्या जागेत तुमची पुरणाची पोळी पुरण धरणार नाही, पुरण पूर्णपणे साईडला जातं. आता हाताने व्यवस्थित कडेपर्यंत आपल्याला पुरण पसरवून घ्यायचं आहे. पुरण पसरवण्या अगोदर किंवा हातात पुरणाचा उंडा अशा पद्धतीने करण्या अगोदर त्याला एकदा सुक्या पिठामध्ये डीप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला अशा पद्धतीने पुरणाची पोळी लाटायला घ्यायची आहे. पूर्णपणे पुरण पसरवून झाल्यानंतर पुन्हा एकदा सुक्या पिठामध्ये डीप करून घेतलं आणि आता पुरणाची पोळी लाटत असताना एकसारखी कडेपर्यंत लाटायची आहे आणि हलक्या हाताने पुरणपोळी जेवढी तुम्ही लाटाल तेवढी तुमची पुरणपोळी फुगणार आहे, मऊसूत होणार आहे आणि पुरणपोळी फुटणार नाही. त्यामुळे पहा बेलनं तुम्ही जेव्हा पुढे सरकवता किंवा मागे घेता तेव्हा एकदम हलक्या हाताने घ्यायचं आहे. पुरणाची पोळी नाजूक पद्धतीने लाटली तरच ती परफेक्ट तयार होते आणि फुटत नाही, विरत नाही. तर पहा अशा प्रकारे आपण खाली कुठलाही पेपर किंवा फडक्याचा वापर न करता अगदी पोळपाटावरती न विरता न फुटता मस्त अशी पुरणपोळी बनवून घेतलेली आहे. वाटल्यास तर थोडंसं सुक्कं पीठ तुम्ही लावून घेऊ शकता. जर तुम्हाला वाटलं की पोळी खालच्या साईडने चिटकू शकते आणि फुटू शकते तर थोडंसं त्यावरती सुक्कं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि मगच पोळी लाटायची आहे. म्हणजे काय होतं, पोळी फुटत नाही.
कडेने आपल्याला एकसारखी पोळी लाटून घ्यायची आहे. कुठे जाड राहिली तरीसुद्धा तुमची एकसारखी पोळी फुगणार नाही. त्यामुळे एकसारखी पोळी फुगण्यासाठी आपल्याला सगळ्या कडेने एकसारखी अशी पोळी लाटून घ्यायची आहे. इथे आपली पोळी लाटून झालेली आहे. आता पोळी भाजून घेऊया. तुम्ही ही पोळी तेलातली पोळीसुद्धा तयार करू शकता. ज्या पद्धतीने आपण पीठ भिजवलं आहे ना, अशा पिठापासून तेलातली पोळीसुद्धा बनवता येते. त्यानंतर इकडे लगेचच तवा गरम करायला आपण अगोदरच ठेवला होता. तवा छान गरम झालेला आहे. आता पोळी पलटवत असताना इथे अजिबात उलटण्याचा वापर करायचा नाही. जर तुम्ही उलटण्याचा वापर केला तर पोळी लगेचच तुटू शकते, कारण पोळी एकदम मऊसूत झालेली आहे आणि त्यामध्ये सहजच उलटणं जे आहे ते घुसू शकतं. त्यामुळे ना आपल्याला इथे हातानेच सुरुवातीला पोळी जी आहे ते पलटवून घ्यायची आणि त्यानंतर आता इथे तुम्हाला तेल लावायचं की तूप, ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता. इथे मी तूप लावून पोळी भाजणार आहे, त्यामुळे इथे पहा वरच्या साईडने आपण तूप लावून घेतलं व्यवस्थित कडेपर्यंत आणि सगळीकडे पोळीला तूप व्यवस्थित लावून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला कुठेही पोळीवरती पीठ दिसणार नाही. आता खालच्या साईडने सुद्धा तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी पोळीला तूप लागलं गेलेलं आहे. मध्यभागी राहिलेलं आहे तिथे आपण पुन्हा एकदा आता अशा पद्धतीने पूर्णपणे दोन्ही बाजूने पोळीला तूप लावून घेतलेलं आहे. आता तुम्हाला जर इथे तूप नसेल लावायचं तर तुम्ही पूर्णपणे पोळी भाजून झाल्यानंतर खाली घेतल्यानंतर सुद्धा तूप लावून घेऊ शकता. आणि दोन्ही साईडने छान अशी पोळी आपण भाजून घेतलेली आहे. पाहू शकता मस्त अशा पोळ्या तयार होतात. नक्की अशा पद्धतीने तुम्ही बनवून पहा. याच पद्धतीने बाकीसुद्धा मी पोळ्या बनवून घेणार आहे. अगदी झटपट अशा आपल्या पोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत. तर पाहू शकता मऊ लुसलुशीत अगदी ओठाने खाता येतील इतक्या छान पोळ्या झाल्यात. तर पीठ भिजवण्याची पद्धत आणि पुरणाची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास सेव्ह करा. तसंच तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका, म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. तर एक पोळी तुम्हाला इथे मी कट करून दाखवते, तर तुम्ही पोळीचं टेक्स्चर पाहू शकता. मस्त अशी पोळी झालेली आहे. अगदी पाहता क्षणी खावीशी वाटेल अशी पोळी आपली तयार झाली. बऱ्याच जणांना पुरणाची पोळी आवडत नाही, पण या पद्धतीने जर पुरणाची पोळी बनवली ना तर न खाणारे सुद्धा आवडीने खातील. इतकी सुंदर ही पुरणाची पोळी तयार होते. तर पाहू शकता मस्त अशी पोळी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.